असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये पक्षापेक्षा कुणीही मोठा नाहीत. जे गेले त्यांचे हाल आपण सगळेजण साक्षीदार आहात. तर गिरीश महाजन यांना पुन्हा संधी मिळेल का? संकट मोचक म्हणून भाजपचे वारंवार आपण पाहतो, त्यांना मंत्रीपदी पुन्हा दिसतील का गिरीश महाजन? ते माझ्या हातात नाही आहे, पण त्यांची एकंदरीत कामाची पद्धत जर बघितली, त्यांनी या 5 वर्षामध्ये जनसंपर्क असेल, सगळ्या राज्यातल्या अनेक घटना हाताळण्याची त्यांची सचोटी असेल, निश्चित पक्ष या गोष्टीचा विचार करेल. गटनेता असणार हे तर बैठकीत ठरणार आहे, पण मला वाटतं ते ओपन सिक्रेट आहे. तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांनाही माहिती आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे हे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. जनतेच्या मनात मागणी केली जाते की चेहरा ते होते त्यामुळे मुख्यमंत्री ते असावे. ठीक आहे, आता प्रत्येक पक्षाचं आपलं मत असते, पण एक माझ्या पक्षाचा घटक दल म्हणून मी स्वतः देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. त्यांचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हे महाराष्ट्राची इच्छा आहे, महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि जनमानस जेव्हा ठरवते की एखादा चेहरा महाराष्ट्र भविष्यासाठी मजबूत पाहिजे, तो चेहरा देवेंद्र फडणवीस आहे. ठीक है, एक छोटा सा टिकटॉक मेरे साथ रवि राणा जो है. आताच आपण पाहिलं, रवि राणा सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. थोड्याच वेळामध्ये भाजपच्या विधिमंडळ गट नेता जो आहे तो निवडला जाणार आहे. गट नेत्यासाठी भाजपमधले ज्येष्ठ नेते प्रस्ताव ठेवतील. चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार किंवा बावनकुळे या तिघांपैकी कोणीतरी प्रस्ताव ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते. गट नेत्याच्या नावावरती बहुमतानं शिक्कामोर्तब होणार आहे आणि केंद्रीय निरीक्षक गट नेत्याचं नाव त्यानंतर जाहीर करतील. थोड्याच वेळात केंद्रीय निरीक्षक, केंद्रीय मंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, हे दोघेही निरीक्षकही विधिमंडळ परिसरात दाखल होणार आहेत आणि हे केंद्रीय निरीक्षकच गट नेत्याचं नाव त्यानंतर जाहीर करतील.